उन्हाचा चटका, प्रचाराला फटका. पारा 40 पार, थंडावला दुपारचा प्रचार. कार्यकर्त्यांना उसाचा रस, ताकाचा आधार. ताई माई अक्का, विचार करा पक्का अशा घोषणांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम वाढलीय. मात्र या प्रचाराला बसलाय उन्हाचा फटका. उष्णतेच्या लाटेचा फटका राज्यभरात जाणवतोय. मात्र सर्वाधिक फटका बसलाय तो निवडणुकांच्या प्रचारांना. पारा 40 पार गेल्यानं दुपारचा प्रचार थंडावलाय. टळटळीत उन्हात दुपारी बाहेर फिरणंही कठीण झालंय. त्यामुळे गल्ली बोळात रस्त्यांवर चालणारा प्रचार, रोड शो आता थंडावलाय. दुपारचा प्रचार तर बंदच झालाय. प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही पांढरा रुमाल जो आहे उन्हापासून संरक्षणाकरता दिलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे, स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की दुपारी 12 वाजेपर्यंतच आपण या ठिकाणी प्रचार करायचा आहे आणि दुसऱ्या टप्प्याचा जो प्रचार आहे आपण संध्याकाळी 5 नंतर सुरू करायचा आहे. सकाळच्या प्रहरी प्रचाराच्या रॅली निघतात. मात्र जसा उन्हाचा पारा चढत जातो तसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकतर घर गाठतात किंवा मग राजकीय पक्षांचा मंडप. प्रचार करणारे भोंगे असोत, वाहनं असोत किंवा मग कार्यकर्ते. गाड्या सावलीच्या आडोशाला तर कार्यकर्ते थंडगार कूलरच्या आडोशाला, असं चित्र सध्या निवडणूक प्रचारात दिसतंय. उमेदवार सुद्धा सकाळच्या प्रचारानंतर दुपारी आपल्या एसी कार्यालयात बसणं पसंत करतात. ऊन असून द्या, वारा असून द्या, पाऊस असून द्या, आम्ही 24 तास काम करणार. काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि काळजी घेतो आणि काळजी घेऊनच काम करतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे भर दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. अगदी तसाच शुकशुकाट राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरही दिसतो. मंडपाच्या सावलीत कार्यकर्ते दुपारी ताणून देतात किंवा मग तिथेच संध्याकाळच्या प्रचाराचं नियोजन करतात. उन्हाचं तर ऊन तर खूप आहे, पण त्रास होतो. त्याच्यापेक्षा निवडणूक महत्वाची आहे. ऊन तर होतं, इथं दरवर्षी आपलं ऊन. रिक्षा वगैरह आम्ही दुपारी बंद ठेवतो. रिक्षा कुठे दुपारी? दुपारी थोड़ा आराम 2-3 घंटे मतलब उन्हात. धूप की वजह से दोपहर में 1 घंटा रेस्ट लेते हैं, फिर ठंडे टाइम और 4 बजे जितने भी एरिया है पहले ज़िला पूरा कंप्लीट कर रहे हैं, फिर बाद में अभी 6 तारीख के बाद शहर के अंदर धूप की वजह से जो है तो थोड़ा दिक्कत आ रही है प्रचार में. उष्णतेचा फटका ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनाही बसला होता. धाराशिवमध्ये प्रचार सभेत त्यांना चक्कर आली होती. तेव्हा सध्या तरी टळटळीत उन्हात प्रचार करणं सर्वच टाळतायत. उन्हाच्या कडाक्यामुळे थंडावणाऱ्या प्रचाराचा वेग मग परत संध्याकाळीच वाढतो. जसं जसं मतदानाची तारीख जवळ येते तसं तसं राजकीय वातावरण तापत चाललेलं आहे आणि उन्हामुळं सभोवतालचं वातावरण सुद्धा चांगलंच तापताना दिसतंय. रस्ते भर दुपारी निर्मनुष्य होत आहे आणि प्रचाराची कार्यालये सुद्धा बाहेर निर्मनुष्य आणि आत कार्यकर्त्यांची गर्दी असं चित्र दिसायला लागलंय. त्यामुळे उन्हाचा फटका जवळपास सर्वच उमेदवारांना आपल्याला बसताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.